गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस सर्वांना खूप छान जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आज हा कालचा ब्लॉग आहे. तर काल होता संडे, त्यामुळे सकाळची गडबड नाही, नाश्ता नाही, टिफिन नाही, अन्वीची स्कूल नाही. मग मी स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा ठरवला आणि चहा पीत मस्त गॅलरीमध्ये बसले. तोपर्यंत मॅडम उठल्या आणि काल ना मी तिला लिटिल जॉयचे चॉकलेट्स आणले होते, तर ते कधी खाते असं तिला झालं होतं. मग ते तिने उठल्याच त्यातल्या चॉकलेट्स खायला सुरुवात केली. वाव, ओके. आणि इथे ना मी नाश्ता करत होते, तर ती आता काय कॅमेरा चालू झाला ना की लगेच हाय वगैरे करायला येते. तर आमच्याकडे ना पाणी सकाळी येतं, 24 तास पाणी नसतं. त्यामुळे सकाळी एक काम वाढतं की पाणी भरून ठेवावं लागतं, फिल्टरचं पाणी भरून ठेवावं लागतं. नाश्ता झाला, अन्वीची आंघोळ झाली आणि ती तिच्या बाबांसोबत कार वॉश करायला गेली. संडे असला ना की ती मोस्टली तिच्या बाबांसोबतच असते, ती माझ्याजवळ नसतेच. आणि कार वॉश करायला गेली तर ती पूर्ण भिजून आली होती. हाँ, यू हाँ, एन पुढे वाच. डी फॉर डॉग, ए फॉर ॲपल. अन्वी स्कूलला जायला लागल्यापासून ना असे कुठे लेटर्स दिसले ना ती की वाचत बसते आणि अशी गाडी घेऊन ती घरभर फिरत असते. आज संडे होता, पण आमचा आहे श्रावण, त्यामुळे नॉनव्हेज नाहीच केलं. आणि मग बटाटे असे फ्राय केले. मग आम्ही जेवून घेतलं, किचन ओटा आवरला, भांडी आवरली आणि पहिलं अन्वीला झोपवलं. कारण मला ना एक कपड्यांची इस्त्री करायची होती. अन्वीला झोपवल्यावरच मी कपड्यांची इस्त्री करते, कारण 5-6 दिवसापूर्वी असं झालं होतं की ती खेळत होती आणि माहीत नाही अचानक कशी आली. इस्त्री करत होते मी आणि तिला इस्त्रीचा चटका लागला. संध्याकाळी मग आम्ही मार्केटला शॉपिंगला गेलो, कारण आता सर्वांचं लाडके गणपती बाप्पा येत आहेत, तर त्यासाठी मला थोड्या काही साड्या घ्यायच्या होत्या. आणि मग मी शॉपिंग करण्यासाठी गेले. तर एवढ्या साड्या होत्या ना की त्यातल्या कोणत्या घेऊ, कोणत्या सिलेक्ट करू त्या काहीच कळत नव्हतं. मी मुद्दामच लवकर आले होते शॉपिंगला, कारण नंतर एवढी गर्दी होती ना की काहीच घ्यायला जमत नाही. अन्वी आणि तिचे फ्रेंड्स तिथे खेळत बसल्या होत्या. तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. काही खास नाही, खिचडी भातच करणार होते. तर त्या तिघी खेळत बसल्या होत्या, पण मी इकडे व्हिडिओ चालू केला होता. त्यांना असं वाटलं की वेगळं काहीतरी करतात, म्हणून त्या असं मुद्दाम बघत होत्या की काय करतात आणि चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.